मुंबईमध्ये महापौर बंगल्याच्या ठिकाणी जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक होतं त्या संदर्भामध्ये आज काही बातम्या पेपरमध्ये आल्यात। तो फोटो पाहून असं वाटतं की स्मारकापेक्षा तो कोणत्या एका बंगल्याचा फोटो आहे। ही स्मारकाची कल्पना गेल्या वेळेला आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून उचललेली ती संकल्पना होती। त्यामध्ये एक ट्रस्ट निर्माण झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या तत्कालीन आणि आताचे त्यांनी ती जागा त्या ट्रस्टला देऊन त्या स्मारकासाठी भरघोस निधी सुद्धा दिलेला आहे। मला वाटतं ज्यांनी त्यांच्या काळामध्ये या स्मारकाच्या प्रगतीला किंवा ते निर्माण करायला जी गती दिली नाही ती गती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला गती देण्यात आली। मी स्वतः मंत्री म्हणून त्या स्मारकाची पाहणी केली। त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की येत्या 23 तारखेला जो एक टप्पा पूर्ण झालाय त्याचं आता आपण लोकार्पण करणार आहोत। परंतु ज्यांनी या स्मारक निर्मितीसाठी उशीर लावला त्या उभाटाच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। शिवसेना प्रमुखाबद्दल असलेली सर्वसामान्य माणसाला असलेली आस्था, त्यांच्यावर असलेलं प्रेम याचा कोणताही विचार न करता सत्तेसाठी आम्ही आहोत या आविर्भावामध्ये गेल्या कालखंडामध्ये त्यांनी सत्ता उपभोगली आणि या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं। तेच आज फोटो काढून जसं जणू काही आम्हीच हे निर्माण केलेलं आहे, आमच्यामुळे स्मारक तयार होतंय, तो हट्टीपणा आजही त्यांनी सोडलेला नाही। म्हणून बाळासाहेबांचे विचार जे होते, जे ज्यांनी सोडलेत, त्यांनी या स्मारकाकडे जाताना किंवा तिथे उद्घाटन होताना प्रथमतः शिवसेना प्रमुखाची माफी मागितली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे। उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की ज्यांनी बाण आहेत ते परत येऊ शकतात, दरवाजे उघडलेत त्यांनी। बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत हे महाराष्ट्र जाणतोय आणि या निवडणुकीमध्ये त्या सर्वांना त्यांची जागा शिवसैनिकांनी दाखवलेली आहे, मतदारांनी दाखवलेली आहे। बाळासाहेबांचे विचार काय होते हिंदुत्वाचे, तुमच्याकडे राहिलेत ते? पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणाऱ्यांकडे तो विषय राहिलेला आहे? मुसाला मिरवणुकीमध्ये घेऊन नाचणाऱ्यांच्याकडे तो विषय राहिलेला आहे? लोकसभेच्या वेळेला ज्या गल्ल्यामध्ये ते फिरत होते ते शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं। म्हणून आता शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांच्याकडे राहिलेले नाहीत। आज महाविकास आघाडीतील त्यांचे इतर सहकारी पक्ष त्यांना सोडून जात आहेत। त्यामुळे आता आपल्या मागे कोण हा जो क्वेश्चन मार्क त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, त्यामुळं आता आपल्याला अकेला चलोरेच्या भूमिकेत असावं लागेल आणि त्यासाठी आपण आता पुन्हा ती हाक दिली तर आपल्याबरोबर काही लोक येतील असं त्यांचं भ्रामक कल्पना आहे। परंतु आज जर पाहिलं उभाटामधून जाण्याचं प्रमाण ज्या स्पीडने आहे त्याचा प्रत्यय त्यांना आलेला आहे। म्हणून त्यांनी सांगितलंय की ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहावं, ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं, हे त्यांचं वाक्य। याचा अर्थच असा होतो की आता उभाटा गटामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही। एकीकडे शिल्लक राहिलेलं नाही म्हणताय तुम्ही, दुसरीकडे तर संजय राऊत दिला सगळ्या महापालिका निवडणुका सोहळा आणि जिंकणार पुन्हा एकदा असं स्वबळावर त्यांना लढावंच लागेल ना। काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही, शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर नाही, आता एक तर MIM बरोबर युती करणे किंवा स्वबळावर लढणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे। म्हणून स्वबळाचा नारा जो त्यांनी दिलेला आहे तो फार खुशीने किंवा आनंदीला अशातला काही भाग नाही आहे। हे दोन्ही पक्ष जर त्यांच्याबरोबर नसतील तर त्यांना स्वबळावरच लढावं लागेल आणि स्वबळावर लढायला त्यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्याची मानसिकता सुद्धा नाही। आता महाविकास आघाडी संपली, डिझॉल्व झालेलीच आहे। तुम्ही त्या सर्व नेत्यांची स्टेटमेंट पहा, हे आम्ही म्हणत नाहीये। काँग्रेसचं स्टेटमेंट बघा, गेल्या 2 महिन्यामधला त्यांचा असलेला रोष त्यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे।
शरद पवार साहेब हे कीप मॉमच्या भूमिकेत आहेत. कुठे गेले ते ईव्हीएम घोटाळा, कुठे गेले पैशाचा एकदम म्हणजे वापर केला तेव्हा इलेक्शन जिंकले, हे सगळं बाजूला पडलं. आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं की हे ईव्हीएम घोटाळ्याच्या नावावर 8 दिवस दुखवटा साजरा करतील, 8 दिवसानंतर पुन्हा पुढे जायचा प्रयत्न करतील. परंतु त्यांना आता ती दिशा दिसत नाही. दिशा न दिसल्यामुळं त्यांच्या भांबवलेल्या अवस्थेला ते स्वतः कारणीभूत आहेत आणि म्हणून आता अकिला चलोरेच्या भूमिकेत त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित. देवेंद्र फडणवीस म्हणतायत उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीत आणि राजकारणात काही होऊ शकते. इकडे हे सगळं तुम्ही संपलेलं दाखवताय त्यांचं, आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मात्र वेगळे स्टेटमेंट करतात. देवेंद्र फडणवीस काय, आम्ही पण म्हणतो राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. आम्ही कुणाला शत्रू मानत नाही. शत्रू ते लोक मानतायत. सत्ता आलं तर बर्फाच्या लादीवर झोपून त्यांची कस्टडी घेऊ असे म्हणणारे कुठे गेले. आता लाचारी पत्करणं हे एकमेव तुम्हाला ध्येय तुमच्या समोर आहे. तुम्हाला आता इतरांच्या दरवाज्यावर जावं लागेल म्हणजे जावंच लागेल. सिल्वर ओकचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी बंद झाले, हे तुमचं दुर्दैव आहे. राहुल गांधी तुम्हाला आता भेटत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. आता कोणता तरी मार्गच आज पडायचा आहे. मग ज्याला काय अनेक नावांनी बोलल्या जायचं त्या देवेंद्र फडणवीसाला आज देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जी, ही जी काही भाषा बदललेली, ही भाषा आता बदलून तुमचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहा आणि स्वाभिमान ज्याला म्हणतात, तुम्ही जे गप्पा करायचे ना, मफलर उडू उडू फडकू झेंडे फडकू तर त्या भूमिकेत राहा. आणि स्वाभिमान जर थोडासा शिल्लक असेल ना तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवा. पण याच्यात तुमची एक गुची आहे साहेब, तुम्ही हे सगळं ठाकरे गटाला झोडपता. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही सोबळावरती लढू, आणि तुमच्या पार्टीतले अनेक पदाधिकारी म्हणतात किंवा त्यांचा युतीसाठी प्रयत्न सुरू आहे की इकडून तुम्ही युतीसाठी हात पुढे करतायत, आणि भाजप मात्र म्हणताय की आम्ही सोबळावरती लढणार. याचा निर्णय नेत्यांना घेऊ द्या ना. मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका जवळपास या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत. त्या कशा लढायच्या, काय लढायचा याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा मिळून घेणार आहेत. कार्यकर्त्याचं अनेकांचं वेगवेगळं मत आहे. त्या पद्धतीने ते आपल्या पद्धतीनं, एक जण म्हणतो युतीमध्ये लढायचं, एक जण म्हणतो नाही लढायचं. स्वतंत्र जरी लढले तरी एकत्र महायुती म्हणून आम्ही एकत्रच राहणार आहोत पुढे. म्हणून या छोट्या निवडणुकीचा आमच्या महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. देवेंद्रजी म्हणण्याचा ह्याला काही आधार असू शकतो? देवेंद्रजी वगैरे हे जे असं चाललेलं आहे, देवेंद्रजी वगैरे म्हणणं त्यांना कंपल्सरी झालं. आता म्हणा बरं, आता जे काही कार्टून काढत होते काढा बरं. आता जे काही तुमच्या समोर सांगायचे लोकांना असं त्वेषात, मी म्हणत नाही, काय म्हणतात त्यांना हे असं म्हणा बरं. आता त्यांना माहिती आहे सोबळाची डेअरिंग भाजपला इथून तर येत नाही. असं काही नसतं. अनेक ठिकाणचे समीकरण वेगवेगळे आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्याची मागणी असते. शिवसेनेची सुद्धा मागणी असते की कार्यकर्त्याची निवडणूक आहे, आपल्याला स्वतंत्र लढलं तर कार्यकर्त्याला संधी देता येईल, म्हणून तेही प्रयत्न करतात. परंतु त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ही सारी समोरीची भाषा. पण भाजपने जे विधानसभेत यश मिळवलं ते यशामुळे त्यांना आता स्वतंत्र लढावं अशा पद्धतीचा निर्णय ते घेत आहेत. साहजिक आहे ना, वाटणं साहजिक आहे. 132 जागा आल्या तर त्यांना वाटणं हे साहजिक आहे. आणि त्यांचं जर तसंच जर ते करत असतील तर तो त्यांचा पक्षाचा निर्णय होऊ शकतो. शिवसेनेचे सुद्धा अनेक लोक सांगतायत की तुम्ही आपण स्वतंत्र लढलं पाहिजे. निर्णय घेऊ द्या, नेत्यांना निर्णय घेऊ द्या. निर्णय नेते घेतील त्या टायमाला निश्चित पोझिशन त्यावेळेला कळेल. आज निवडणुकीला कालावधी बाकी आहे. आज त्याच्यावर पुन्हा भाष्य करणं किंवा आमच्या महायुतीमध्ये काही फुटाफूट चाललेली असं समजणं चुकीचं आहे. बरं, तुम्ही म्हणतायत की बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही वारस आहात. असा एक आता मतप्रभाव पुढे येतोय की या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर खरंच तुम्ही जिंकून दाखवलं तर खऱ्या अर्थाने वारस व्हाल. कारण मुंबई आहे, महापालिका, औरंगाबाद आहे, ठाणे आहे, सगळंच आहे. आणि ही खरी जमिनीवरची लढाई आहे. जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणुका जिंकून दाखवल्या. त्यानंतर सांगितलं विधानसभेला यांना लोक गाडून टाकतील, तलवार उपसू भाषणं करत होते. त्यांचा नायनाट करून टाकू, यांना गाडून टाकू,
यांचं काय छाटून टाकू, असलेले 40 ते 60 झालो, हे यश नाही. हा शिवसेना प्रमुखाचा विचार रुजला नाही. जे 56ची गोष्टी करत होते, जे मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते, ते 20 वर आले. हे शिवसेना प्रमुखाचे विचार सोडल्याचा परिणाम नाही. म्हणून आता विचार सोडणाऱ्यांची गत काय झाली हे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे. आम्हाला आता सिद्ध करण्याची गरज नाही, तर हेच शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. बरं, आता वेगळा मुद्दा आपण घेऊया. जे बीडच्या वाल्मी करार वगळता इतर सर्व आरोपींवरती मोक्का लावण्याचा निर्णय झालेला आहे. मोक्का लावलेला आहे. सरकारने पहिल्या दिवसापासून बीड प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. सरकारने सांगितलं होतं की कोणताही आरोपी असला त्याला कोणी सरकारचा कोणी पाठीशी घालणार नाही. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. त्या पद्धतीने तपासाच्या पहिल्यांदा एखाद्या खुन्यामध्ये इतक्या यंत्रणा, पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि जे सर्व आरोपी पकडले गेलेत त्यांच्यावर चौकशी करून तातडीने नाही, घाई गडबडीत नाही, तरी संयमानं आणि चौकशी करून त्या सर्वांवर मोक्का लावलेला आहे. आता त्यांना बाहेर येण्याचे सर्व रस्ते या सरकारने बंद केलेले आहेत. जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार याचा सगळा पाठपुरावा करणार आहे. नंतर आज अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकत्र शिवसेनेचा मेळावा घेणार आहेत. सगळे लोक त्यांना सोडून निघत आहेत. माझ्या संभाजीनगरमध्ये जर पाहाल, 4 दिवसापूर्वी कन्नडचे सर्व कार्यकर्ते संजना जाधवांच्या आमदार संजना जाधवांच्या मार्गदर्शनाखाली भुमरेंच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले, त्यांनी प्रवेश घेतला. माझ्या इथे सुद्धा माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत, दोन्ही महापौर आहेत, त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. पटवर्धन जे आहेत, जे मराठवाड्याचे सचिव होते, त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. अनेक नगरसेवक मला स्वतः येऊन माझ्या घरी येऊन मला भेटून गेलेत, त्यांचाही प्रवेश काही दिवसानंतर होणार आहे. म्हणून ही जे काही आउटगोईंग चालू आहे त्या आउटगोईंगला कुठेतरी ब्रेक बसावा म्हणून आज तर त्यांनी तो मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे. मेळाव्याला रिस्पॉन्स नाही हे तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. आणि तेच ते भाषणं जी आहे त्यांची ती करायचा प्रयत्न करतायत, शिवसैनिकाला विनवण्या करायचा प्रयत्न करतायत, परंतु आता त्यांच्याकडे ते शिवसैनिक राहणार नाही अशी परिस्थिती आज आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे देण्यासाठी तिजोरी विक्री वाढवण्याचा निर्णय झाला. असं दारू विक्री करून लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात नाही. लाडक्या बहिणी योजनेमध्ये 46,000 कोटी रुपये द्यावे लागतात. हा काही एक्साईजमधून काढणार पैसा आहे का? सरकार आपल्या पद्धतीने सर्व बाबीतून, सर्व ठिकाणाहून जो इन्कमिंग सोर्स आहे ते सगळ्या बाबी तपासलेल्या त्यांनी आहेत. सर्व बाजूने पैसा जरूर जमा करतील आणि ते लाडक्या बहिणीला कुठं कमी पडू देणार नाही. कोणत्या एखाद्या डिपार्टमेंटचं नाव घेऊन याच्यातून पैसा त्या लाडक्या बहिणीला जातं हे म्हणणं गैर आहे. तर नितेश राणेंनी एक वक्तव्य केलंय, ते म्हणतात की ईव्हीएम फॉर अगेन्स्ट मुल्ला. नितेश राणेंनी त्यांची भूमिका एक वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. त्यांना आलेला अनुभव किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अनुभव आलेला आहे, त्याचा एक परिणाम ज्याला रिॲक्शन म्हणतो ते देत आहेत. मला वाटतं त्याच्यातही काही गैर नाही. समर्थन करतात, गैर नाही आहे. ते आता मेळाव्यात चंद्रकांत खैरे म्हणाले की संजय शिरसाट यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला. एवढा पैसा कुठून आला याची चौकशी केली पाहिजे ना. एवढा पैसा कुठून आला, यांनी काय केलं काय नाही केलं याच बाबी फक्त जे बोलतात. पण चौकशीत वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही सांगितलं बरं. त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना सगळं स्पष्टीकरण देईन. वडट्टीवार म्हणतात की लाडकी बहीण आणि शेतकरी सन्मान सोंग आहे. वडट्टीवारला आणखी कल्पना नाही आहे. त्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा, त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे जात आहेत. म्हणून आता हे निवडणुकीची जी कारणं आहेत ती काँग्रेस चांगल्या पद्धतीने सांगू शकते. प्रिंटिंग मिस्टेक आमच्याकडे होत नाही, आमच्याकडे डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जातात. मंत्री धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. भेट घेत असतात, राजकीय पुढारी आहेत, एकमेकाची भेट घेणं काही गैर नाही. त्या भेटीमध्ये काय झालं ते धनंजय मुंडे चांगल्या प्रकारे सांगू शकतो. एक प्रकारे छगन भुजबळ त्यांची पाठराखण करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ही भेट त्या संबंधित तर नाही ना. त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही.
ज्यांची भेट झाली त्यांनी त्याच्यावर बोललेलं निश्चित चांगलं राहील. देवेंद्र फडणवीस म्हणतात की फडणवीस घराणं राजकारणातील वारसदार असेल, याच्यानंतर कोणी त्या जागी येणार नाही, राजकारणात येणार नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कोणी राहावं न राहावं हा प्रत्येकाचा आपापला निर्णय असतो, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.